नमस्कार मित्रांनो. कार्तिक महिन्याच्या शुक्ल द्वितीयेला म्हणजेच भाऊबीजेच्या दिवशी साजरी केली जाते चित्रगुप्त जयंती. हा दिवस केवळ भावंडांच्या प्रेमाचा नाही तर सत्य आणि न्यायाचे प्रतीक असलेल्या देवतेचा चित्रगुप्तांचा सुद्धा आहे. भाऊबीजेच्या दिवशी चित्रगुप्तांची पूजा होते. हा दिवस कायस्थ समाजाचे लोक चित्रगुप्ताची जयंती म्हणून साजरी करतात. चित्रगुप्त हे हिंदू पुराणे व आख्यायिकांनुसार लोकांच्या पापपुण्याचे हिशोब ठेवणारा देव आहे. प्रत्येक जीवाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतची कर्मनोंद ठेवणारे देव आहे. यमराजांचे लेखापाल, धर्माचे रक्षक आणि सत्याचे साक्षीदार हेच चित्रगुप्त आहे. मेल्यानंतर स्वर्गात गेल्यानंतर चित्रगुप्ताच्या दरबारात हजर राहावे लागते. तेथे तो ते हिशोब माणसाला ऐकवतो अशी आपली श्रद्धा आहे. त्यांच्या नावातील अर्थही सुंदर आहे. चित्र म्हणजे सुंदर आणि गुप्त म्हणजे गुप्त ठेवणारा, म्हणजेच सुंदररित्या गुप्त कर्मनोंद करणारा देव म्हणजे चित्रगुप्त. मित्रांनो, त्यांच्या जन्माची कथा पण सुंदर आहे. पुराणानुसार जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली होती तेव्हा त्यांनी यमराजांना सांगितले, प्रत्येक मनुष्याच्या कर्माचे गणित ठेवायला तुला एक सहाय्यक हवा. त्यावर ब्रह्मदेवाने आपल्या चित्तातून तेजस्वी पुरुष निर्माण केला. तोच होता चित्रगुप्त. म्हणून त्यांना म्हणतात चित्तजात आणि पुढे त्यांचे नाव पडले चित्रगुप्त. मित्रांनो, चित्रगुप्त यांना आद्य कायस्थ समजले जाते. अर्थात काय, जो आपला कायस्थ समाज आहे तो चित्रगुप्तांचा वंशज मानला जातो. यामध्ये आपल्याला असे दिसते की कायस्थांखेरीज अन्य जे लोक आहेत ते वैशाख सप्तमीला चित्रगुप्त जयंती आहे असे मानतात. भाऊबीजेच्या दिवशी चित्रगुप्त देवांची मूर्ती किंवा चित्र स्थापित करून त्यांचे पूजन केले जाते. लेखन साधने जसे की लेखणी, वही, कागद, पुस्तके यांची पूजा केली जाते. कारण चित्रगुप्त हे लेखकांचे आणि लेखापालांचे अधिपती मानले जातात. विशेष म्हणजे कायस्थ समाज या दिवशी मोठ्या भक्तिभावाने पूजा करतो. नवीन खाते, पुस्तके सुरू करणे, दान करणे आणि आपले जुने लेखापुस्तक तपासणे ही परंपरा दिसते. मित्रांनो, चित्रगुप्त जयंती आपल्याला सांगते की प्रत्येक कर्माची नोंद होत असते. चांगले किंवा वाईट काहीच लपून राहत नाही. हा दिवस आपल्याला नीती, प्रामाणिकपणा आणि न्यायाने जगण्याचा संदेश देतो. आपले कर्मच आपले भविष्य घडवतात हे स्मरण देणारा हा पवित्र दिवस आहे. म्हणून या दिवशी फक्त पूजा नव्हे तर सत्कर्म करण्याचा संकल्प करा. कारण चित्रगुप्त देव आपल्या प्रत्येक कृतीचे साक्षीदार आहेत. धन्यवाद. रामकृष्ण हरी.